अमरावती जिले के मोर्शी और वरुड़ तहसील समेत अन्य क्षेत्रों में भारी बारिश और बीमारियों के कारण संतरा और मौसम्बी की फसल को भारी नुकसान हुआ। इस प्राकृतिक आपदा से संतरा उत्पादक किसानों को बड़ी मुश्किलों का सामना करना पड़ा, जिसके बाद सरकार की ओर से किसानों के लिए मदद प्रदान की गई है, जिस पर पूर्व विधायक देवेंद्र भुयार ने सरकार का आभार माना है। तत्कालीन विधायक देवेंद्र भुयार ने उप मुख्यमंत्री अजित पवार और मदद एवं पुनर्वसन मंत्री अनिल पाटिल से नुकसान का पंचनामा कर राहत राशि प्रदान करने की मांग की। इसके बाद उप मुख्यमंत्री अजित पवार ने अमरावती जिले का दौरा कर स्थिति का निरीक्षण किया और प्रशासन को तत्काल राहत योजना का प्रस्ताव तैयार करने के निर्देश दिए। सरकार ने 21 जनवरी को एक महत्वपूर्ण निर्णय लेते हुए 41,911 संतरा उत्पादक किसानों को 134.61 करोड़ रुपए की सहायता राशि स्वीकृत की। ये सहायता अमरावती जिले के 37,393 हेक्टेयर क्षेत्र में फलबाग और फसल को हुई क्षति के लिए दी गई है, जिस पर पूर्व विधायक ने इस निर्णय के लिए उप मुख्यमंत्री अजित पवार का आभार व्यक्त किया। बाईट ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये 80 मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये जवळपास 50% पेक्षा जास्त शेतकऱ्याचं संत्रा फळाचं नुकसान झालं। आणि मग मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब 1 सप्टेंबरला वरुडमध्ये जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आले आणि मी दादांना शेतकऱ्याच्या बांधावर धुऱ्यावर संत्र्याची फळगड्यांची पाहणी करण्यासाठी नेलं आणि त्यावेळेस दादांनी ताबडतोब मदत व पुनर्वसन सचिव यांना स्वतः फोन करून, कलेक्टरांना फोन करून, कमिशनरांना फोन करून तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जी सूचना केली त्याप्रमाणे विभागाने पंचनामे केले। आज वरुड तालुक्यामध्ये साधारणतः 20,589 शेतकऱ्यांना आणि मोर्शी तालुक्यातल्या 10,295 शेतकऱ्यांचे एकूण हेक्टरी जवळपास 65 ते 67 हजार हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्याचं आणि 40,000 पेक्षा जास्त क्षेत्र वरुड मोर्शी तालुक्याचं, असं करून मोर्शी तालुक्यासाठी 23 कोटी आणि वरुड तालुक्यासाठी 77 कोटी रुपयाची तरतूद राज्याचे फायनान्स मिनिस्टर वित्तमंत्री आदरणीय अजित पवार यांनी मंजूर केले। मी राज्याचे उपमुख्यमंत्र्याचं, राज्याचे मुख्यमंत्र्याचं आणि विशेष करून राज्याचे तत्कालीन पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील साहेब, कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब आणि विद्यमान महसूल व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा जाधव यांचं मी मनापासून आभार मानतो।